नमस्कार, मी वैशाली। तर आज आमचे ठरले ताईंकडे काळेवाडीला भाऊबीजेला जायचे। तर हे पहा, आम्ही निघालेलो आहोत। चला, आपण आलो आहोत आता कात्रज चौकात। बघा कात्रज चौकात किती गर्दी आहे। हे बघा, आज कात्रज चौकात किती गर्दी होती। भरपूर प्रमाणात कात्रज चौकात गर्दी होती। मग आपण तिथून पुढे दत्तनगर चौकात न गेलो। बघा, हे मार्बलचे सगळे शॉप आहेत, इथं मंदिरं मिळतात मार्बल मध्ये। मग गाडी घेतली पेट्रोल पंपावर, मग पेट्रोल भरलं आणि तसंच हायवेला लागलो। तर चला, कंटिन्यू ब्लॉग पहा। पुढं आम्ही आलेलो आहोत नवले ब्रिजला। साईडला बघा, हे मोठमोठे फर्निचरचे दुकान आहेत। नवले ब्रिजच्या अलीकडे हे मूर्त्यांचं पुतळ्यांचं मोठा असा स्टॅच्यू उभा केलेला आहे। हे आलो नवले ब्रिजला। आता तिथून आम्ही लागलो आहेत वडगाव ब्रिजला। हे वडगाव ब्रिजला आलं की सगळ्यात पहिलं लागतं ते म्हणजे ट्रॅफिक। वडगाव ब्रिजला आज भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होती। पुढे लागतो चांदणी चौक, बावदान, पाषाण, बानेर। आता रोडला पण कपडे विकायला लागले आहेत लोक। फर्निचरचे मोठमोठे दुकान आहे पाषाणमध्ये। हे आम्ही आलो आता बानेर मध्ये। बघा, बानेर किती सुंदर झालेला आहे। जिकडे तिकडे मोठमोठ्या टोले जंग अशा बिल्डिंग उभे राहिलेल्या आहेत। ज्या बानेरला कधीच काहीच नव्हतं, असं बानेर आज किती फुललेलं आहे। बघा, जिकडे तिकडे मोठमोठ्या बिल्डिंग उभे राहिलेल्या आहेत। आता आम्ही आलेलो वाकड। आता वाकडवरनं आपण टर्न घेऊन पुढे काळेवाडीला जाणार। हे बघा, मेट्रोचे ब्रिज आहेत। या मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत वाकडला। ब्रिज आहे हे। आता आपण आलेलो आहे काळेवाडी कसपटे वस्तीला। आता आपण चाललो आहोत काळेवाडी ब्रिजकडे आणि तिथून पुढे जाणार आहे बहिणीकडे। हा आलेला आहे काळेवाडी फाट्याचा ब्रिज। बघा, भाऊबीजेसाठी चला पाहूया। भाऊबीज साजरी होत आहे। बहिणीने छानसं ओळलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। जेवण केलं आहे। मस्त फोटोशूट झालं। बहिणीला साडी गिफ्ट दिली व परत आम्ही रिटर्न परतीच्या प्रवासाला सुरुवात केला। धन्यवाद। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।